आता पुढची बातमी रायगडमधल्या राजकारणाची आणि पर्यायाने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतल्या वादाची। भरत गोगावले, महेंद्र थोरवे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। अजित पवार यांच्या भेटीला जाताना रायगडचं पालकमंत्री पद हा विषय निश्चितच अजेंड्यावर आहे। राष्ट्रवादीत याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसात शिवसेना याच्या सोबत संघर्ष सुरू आहे। या निमित्तानंचा अधिक तपशील आपण लवकरच जाणून घेणार आहोत। आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले जातील। दरम्यान भरत गोगावले, दळवी आणि थोरवे असे 3 आमदार अजित पवारांच्या भेटीला का गेले याबद्दल अधिक सांगतील आमचे सहकारी प्रतिनिधी शुभम उमाळे। प्रसाद सर, आपण बघू शकतो अजित पवार आज मंत्रालयात आहेत, उपमुख्यमंत्री ते आहेत आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत आणि याच नेत्याला भेटण्यासाठी जे आहेत रायगडचे 3 आमदार भेटायला गेले होते आणि त्यांची भेट झाल्यानंतर ज्यावेळेस भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी जेव्हा बाहेर आले तेव्हा कुठेतरी गोगावलेंच्या चेहऱ्यावर एक खुशी होती, ते हसत होते आणि सकारात्मक तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल अशा पद्धतीने त्यांनी सूचक विधान जे आहे ते देखील केलेलं आहे। सोबत हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व काही वरिष्ठांवर सोडलेलं आहे। त्यांना असा प्रश्न विचारलास की सहपालकमंत्री बनण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का किंवा भावी पालकमंत्री तुम्ही आहात का, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे थांबा रे, घाई करू नका, 2 दिवसात जो काय तो निर्णय समोर येईल। एकंदरीत शुभम, या निमित्तानं मग एक आणखीन माझा प्रश्न आपल्याला असा आहे, सहपालकमंत्री पदाची चर्चा ही माध्यमात आहे का राजकारणात आहे? अर्थातच सूत्रांकडनं ही माहिती माध्यमांपर्यंत आली होती। मागील 3 ते 4 दिवसांपासून सहपालकमंत्री पदाची जी आहे चर्चा सुरू आहे आणि हे फक्त रायगड पुरतं असणार आहे। नाशिक बद्दल हे नसून फक्त रायगडमध्ये आहे की पालकमंत्री या आदिती तटकरेच असतील आणि सहपालकमंत्री पद हे भरत गोगावले यांना देण्यात येईल अशी चर्चा जी आहे सुरू आहे आणि त्याचमुळे कुठेतरी असं देखील होतं की आता भरत गोगावले हे स्वीकारणार का। ठीक आहे, आपण याच्यावर लक्ष ठेवा आणि शुभम, या निमित्तानं घडणाऱ्या सर्व बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। आपण प्रेक्षकांना अत्यंत वेगाने त्या देत राहू।